लोढा 11 टीम प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे आणि प्रवीण 11 संघ आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी चषक 2025 पर्व रबर बॉल स्पर्धा खरं तर ही पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट आणि त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी खरं तर खरडच्या नगरीमध्ये रंगलेली स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस खरं तर ओपन गट आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि पहिला सामना तुम्हाला रंगताना पाहायला मिळतोय दोन बलाढ्य संघामध्ये. नाला गेले हो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आई गावदेवी चषक 2025 या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि पहिला सामना आपल्या भेटीस आलाय. खरं तर लोढा 11 विरुद्ध प्रवीण 11. टॉस जिंकला गेला लोढा 11 टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय प्रवीण 11 संघाला. बॅटिंगसाठी खरं तर सलामी रेखाच्या भूमिकेमध्ये सलामीर जोडी खरं तर जीत भोईर आणि सूरज दुधकर ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या आणि गोलंदाजीच्या बोलावरती लोढा 11 टीम कडनं पहिला आरंभिक गोलंदाज सूरज फराड. खरं तर ही स्पर्धा आपल्याला MTC या वाहिनीवर युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचे आपण वेलकम करूया. स्ट्रायकर एंडला खरं तर जीत आणि नॉन स्ट्रायकरला सूरज आणि गोलंदाज सूरज फराड गोलंदाजीच्या बोल्यावरती. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. पहिला चेंडू खरं तर इथे तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. यॉर्करचा मारा खरं दाखवला गेला होता. रबर बॉल म्हटलं तर खरं तर इथे जर खेळपट्टीवरती पाणी नसेल तर बॉल अगदी स्किप होतं, जलद गतीने बॅटवरती येतोय. कदाचित तिथे मिसअंडरस्टँडिंग फलंदाजी सुद्धा होते. नेक्स्ट बॉल उडवला चेंडूला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. दुसऱ्या दिवसातील इथे मात्र धावेना सुरुवात षटकाराच्या माध्यमातून. जीत भोईरने इथे मात्र स्वतःचं खातं उघडलं षटकारानं. नेक्स्ट बॉल हाही उडवण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाही. बॅटच्या टोल एंडला आतली कडा लागली गेली आणि इथे मात्र सिंगल वरती समाधान मानावं लागतं. खरं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये वाकलन गावाचं नाव सर्वप्रथम कोणी आणलं गेलंय तर त्याचं मोठं नाव आहे ते म्हणजे जीत भोईर आणि तो तुम्हाला बॅटिंग मार्गस्थ पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष अविरत सेवा करत असताना टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाचा बोलबाला ज्यानं खरं तर डंका वाजवला गेला तो जीत भोईर. आता मात्र नॉन स्ट्रायकरला स्ट्रायकर एंडला सूरज.
फुल टॉस बॉल होता अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. इट्स अ मॅक्सिमम. याही फलंदाजानं षटकारानं खातं उघडले स्वतःच. क्या बात आहे. अगदी 2 सलामीर आणि आपल्या डावाची सुरुवात खरं तर षटकाराने इथे करताना पाहायला मिळतात. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर खरं तर इथे धावा लागल्या गेल्या 13 बिनबाद 13. कमालीची सुरुवात आहे. सामना 4 षटकांचा आहे. अगदी आज खुल्या गटामध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल अगदी बॅटच्या टोल एंडला परत एकदा तुम्हाला चेंडू ब्रश होताना पाहायला मिळाला. अजून एक सिंगल. अगदी दोन्ही फलंदाजांना तुम्ही पाहिलं तर षटकारानंतर लगेच सिंगलला इथे मात्र प्राधान्य दिलं गेलं. हे चांगले खेळाडूची खरं तर ही वैशिष्ट्य असतात. अगदी क्रिकेट जगतामध्ये जे खेळाडू खरं तर यश ज्यानं प्रदान केलेत त्यांची तुम्ही बॅटिंग जर का पाहिली तर षटकारानंतर अगदी सिंगलला प्राधान्य. परंतु टेनिस क्रिकेट म्हटलं हॅलो यस दांडी गोल फलंदाजाला त्रिफलाचीत केलंय आणि मोठं यश खरं तर गोलंदाज सूरज फराडनं मिळवलं गेलंय. कारण का जीत भोईर सारखा अगदी या वाघाला खरं तर इथे परत पाठवलं गेलाय. पहिला झटका लागलाय प्रवीण 11 संघाला. अगदी निराश पावलाने खरं तर जीत भोईरला इथे परतावं लागतंय. कारण की ज्या पद्धतीने सुरुवात केली होती स्टार्ट दिला होता आणि एका षटकाराचा खरं तर इथे खेळ दाखवल्यानंतर जीत भोईर पॅव्हलियनच्या रस्त्यामध्ये. नवीन फलंदाज एनएट क्रमांक 3 खरं तर महेश तुम्हाला बॅटिंग मार्गावरती जाताना पाहायला मिळतोय. खरं तर टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये खेळत असताना बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला खरं तर अभ्यास करावा लागतो. बॉलर कोण नवीन नवीन गोलंदाज चंद्रकांत सालुंके. पहिलाच बॉल अगदी मुन्ना पटेल स्टाईलने गोलंदाजीला सुरुवात आणि वेलकम केला. स्वॅग से करेंगे स्वागत. आउट ऑफ द पार्क षटकार. चंद्रकांतचं खरं तर स्वागत केलं. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. हाही फटका चांगला आलाय. इट्स अ मॅक्सिमम. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि या 2 षटकाराच्या मदतीनं खरं तर इथे 26 धावा धावफलकावरती. 26 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ चंद्रकांत साळुंके. खरं तर थोडीस मागणी गोलंदाजी आपण म्हणू शकाल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत असे षटकार. यावेळेस व्हेरिएशन होतं. वाट पाहिली गेली परंतु अजून एक 3 चेंडू 3 षटकार. क्या बात है. अजून एक कॅचची संधी नाहीये. चेंडू आउट ऑफ द बाग. 4 बॉल 4 षटकार. अगदी या अँगलनं पाहिले गेले तर स्कोअर लेगचे पंच आणि समोर असला फलंदाज स्ट्रायकर एंडला अगदी पाहणं थोडंस अवघड होते. कारण का सूरज स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा फलंदाज परंतु इथनं उजव्या हाताचा की डाव्या हाताचा ते पाहणं थोडंस अवघड आहे. अजून एक. क्या बात है. स्टुअर्ट ब्रॉडचा रेकॉर्ड खरं तर इथे तोडला जाईल का. आणि युवराज सिंग सारखी फलंदाजी. 5 चेंडू 5 षटकार. खरं तर नॉन स्ट्रायकर यांना महेश भरपूर खुश असेल. कारण का समोर सूरजची जी बॅटिंग आपण पाहतो ना ज्या विश्वासाने महेशनं ही सर्व मंडळी जमा केली आहे
ते खरं तर हा आनंद घेतोय महेश नॉन स्ट्रायकर एंडला की यार चला ज्यांना आपण एंट्री केली आहे आपल्या टीम मध्ये पैसा वसूल आणि ताबडतोड फलंदाजी. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल गिरकी दिले बॉलला चेंडू आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम 6 चेंडू आणि 6 षटकार. चंद्रकांत सालुंकेवरती आक्रमण अगदी 6 चेंडू 6 षटकार आणि रबर बॉल म्हटलं तर हा रेकॉर्ड भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील अगदी 50 धावा अर्धशतकीय धावसंख्या धावफलकावरती कंप्लीट एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार आहे. तिसरी षटकाला सुरुवात. यावेळेस महेशच्या बॅटने क्या बात आहे. लागोपाठचे 7 चेंडू आणि 7 षटकार 2 फलंदाजांच्या माध्यमातून आलेत. अनिकेत आलेत. अनिकेतचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं गेलं. थोडासा बाउन्स झाला होता बॉल अगदी उचली घेण्याचा प्रयत्न केला चेंडूने आणि त्याला अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल अजून एक उडवला बॉलला कॅच होईल का आउट ऑफ द पार्क. यस इट्स मॅक्सिमम 2 चेंडू 2 षटकार लागोपाठच्या आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 8 षटकार पाहायला मिळाले आणि 62 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये सर्वाधिक धाव संख्या या पहिल्या स्मॅश मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का आणि त्या लक्ष्याकडे खरं तर वाटचाल करत असताना प्रवीण इलेव्हन संघ. नेक्स्ट बॉल हाही उडवलाय. इथेही 3 बॉल 3 षटकार आलेत. क्या बात है. रेकॉर्ड ब्रेक खरं तर फलंदाजी इथे पाहायला मिळते. 66 धावा 68 धावा धावफलकावरती. मिस्टर ओके यष्टीरक्षक आहे जज करतो. वॉट अ कॅच. दुसरा झटका लागलाय यावेळेस प्रवीण इलेव्हन संघाला. 68 धावेवरती 3 लागोपाठचे 3 षटकार महेशच्या बॅटनं पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर परतीचा प्रवास. आणि सुधीर खरं तर नवीन फलंदाज अगदी बुरदुल टीम कडनं खेळताना आपण या फलंदाजाला पाहिले गेलंय परंतु आज प्रवीण इलेव्हन संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली गेली आणि 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलाय. बुरदुल टीम जेव्हा खेळत असते तेव्हा खरं तर पहिला बॉल मिसटायमिंग आहे परंतु नो मॅन स्टँडला खरं तर चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी इथे भागम भाग आहे. 2 धावा झाले. तिसरीचा प्रयत्न करतील का नाहीये आणि 2च धावा. 2 धावेने स्वतःचं खातं उघडलं गेलंय. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातील. सत्तर धावा धावफलकावरती. पावसाच्या सरी येण्यास तिथे सुरुवात झाली. पुढचा बॉल उडवलाय सुधीरच्या बॅटनं. हा क्रॅकिंग स्ट्रोक आलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 76 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटक समाप्त झाले. शेवटचं षटक आहे. अयान पहिलं षटक सूरजने हाताळलं गेलं. 14 धावा 1 गडी. त्याच्यानंतर चंद्रकांत आले होते. चंद्रकांतने 36 धावा विकेट्स नाही मिळाला. त्याच्यानंतर अनिकेत आलेत 26 धावा 1 गडी बाद. 3 षटकांच्या मोबदल्यात अगदी 76 धावा कुठून काढल्यात प्रवीण इलेव्हन संघाला. नवीन गोलंदाज अयान आलेत.
सूरज फराड आलेत. सूरज सूरज स्ट्रायकर एंडला. सूरज दूधकर. सूरज फराड पहिलं षटक टाळलं होतं. आता अयान आलेत शेवटच्या षटकासाठी. यस 7 चेंडू 7 षटकार सूरजच्या बॅटनं. 82 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि व्यक्तिगत 43 धावेवरती सूरज दूधकर खेळतोय. 49 धावेवरती. क्या बात आहे. 49 ऑन बोर्ड. व्यक्तिगत 49 धावा धावफलकावरती सूरज दूधकर. नेक्स्ट बॉल अयानचा. अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये सूरज दूधकरच्या बॅटनं. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळा होण्यासाठी काही हरकत नाहीये. काय कमालीची बॅटिंग. लागोपाठच्या 8 बॉल 8 षटकार. सूरज दूधकर ऑन फायर. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतके खेळली. क्या बात आहे. धावा धावफलकावरती खरं तर आता लागल्या गेल्या ते कोण 88 धावा. नेक्स्ट बॉल अगदी पुश केला हलक्या हातानं. एकच धाव पाहायला मिळते. ऑन साइडला 10 केली होतं. एका धावेवरती खरं तर इथे समाधान मानावं लागते. सुधीर आता स्ट्रायकर एंडला आलेत. चौथा बॉल आहे इथे. यस पंचाचा सिग्नल आला. इट्स अ वाईट. बऱ्याच उशिरानंतर हा खराब चेंडू पाहायला मिळतोय. लोढा 11 टीमनं खरं तर लाईन लेंथ चांगल्या पद्धतीने, फक्त लेंथ थोडीशी खराब राहिली होती. लाईन भरपूर चांगली होती. नेक्स्ट बॉल व्हेरिएशन. स्लोअर गतीचा धीम्या गतीचा चेंडू आणि इथे बाईकच्या माध्यमातून आय थिंक सिंगल पाहायला मिळते. उडवला शेवटचा बॉल. शेवट नाहीये अजून. इथे एक बॉल बाकी आहे कारण का एक चेंडू वाईड होता. षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावा 97 धावा. पहिल्याच मॅच मध्ये शतक कंप्लीट होईल का? संघाचं होईल. सूरज दूधकर आणि त्याच्या बॅटनं हाही षटकार पाहायला मिळतोय. अंतिमचे 2 चेंडू लागोपाठचे 2 षटकार आणि धावा धावफलकावरती सांघिक कोठ्यामध्ये 103 धावा लागल्या गेल्यात आणि 104 धावांचं आव्हान लोढा 11 टीम समोर ठेवलं गेलंय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय कुठेतरी चुकलाय की काय हे मात्र पहिला डाव संपल्यानंतर पाहायला मिळतोय. व्यक्तिगत सूरज दूधकर बॅटिंग नाबाद राहिले गेलेत. 13 चेंडू 68 धावा. क्या बात है. कमालीचा बॅटिंग परफॉर्मन्स सूरज दूधकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
चला प्रवीण 11 संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल LSG पलावा 11 विरुद्ध हंसिका 11 पिसवली. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. लोढा 11 टीम कडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शेरा आणि आयन. स्ट्रायकर एंडला शेरा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी लाल रंगाची जर्सी परिधान केली. लाल रंग म्हटलं तर अतिशय घातक आणि त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण का 104 धावांचे टार्गेट आहे. 4 षटकं 24 चेंडूमध्ये 104 धावा. प्रति षटकामागे आपल्याला 26 धावा इथे मात्र बनवाव्या लागतील लोढा 11 टीम साठी, जर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल तर. कारण का ज्या पद्धतीनं सूरज दुधकर अगदी बरसला लोढा 11 टीमच्या गोलंदाजावरती. फर्स्ट बॉल अगदी अप्परकट खेळण्याचा प्रयत्न सुधीर आहे तिकडे आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. शेराला इथे मात्र शून्यावरती परतावा लागेल. गोल्डन डक ज्याला म्हटलं जातं अशा पद्धतीनं लोढा 11 टीमची मात्र खराब सुरुवात झाली. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रवीण 11 टीमनं बॅटिंग केली, एक मनोरंजन खरं तर आपण दबाव जरूर लोढा टीम वरती त्यानं टाकला गेलाय. कारण का एवढं मोठं आव्हान पार करण्यासाठी तुम्हाला आक्रमक सुरुवात करणं हे गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने शेरानं बॅट अशाच पद्धतीने फिरवली गेली, परंतु टायमिंग बरोबर करता आलं नाहीये. आणि थर्ड मॅनला इथे मात्र पहिल्याच बॉल वरती सुधीरनं चांगला झेल टिपला गेलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट. नवीन फलंदाज आलाय चंद्रकांत आलेत. चंद्रकांत साळुंके. खर तर दुसरं षटक गोलंदाजी करत असताना चंद्रकांतनं हाताळलं होतं. 6 चेंडू मध्ये 6 षटकार त्याने खर्च केले होते. 36 धावा. सूरज दुधकर अगदी बरसला होता आणि तिथूनच खरं तर ही गाडी अगदी एक्सप्रेसच्या वेगाने धावली होती प्रवीण 11 संघाचे. नेक्स्ट बॉल महेश गोलंदाजीला तयार. धीम्या गतीचा बॉल होता. बॅटच्या टोल इंडर लागला गेलाय. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेनं स्वतःचं आणि टीमचं खातं उघडलं गेलंय. प्रति 6 चेंडू मागे तुम्हाला 26 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने खरं तर तुम्हाला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. अजून या षटकामध्ये काही बिघडलं नाहीये लोढा 11 टीम साठी, कारण का 4 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट कम्प्लीट करू शकता, परंतु फुलटॉस बॉल हलक्या हातानं ऑनसाइडला टर्न केलं. मिड विकेटला 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. अय्यांना सुद्धा इथे खातं उघडलं गेलंय. नेक्स्ट बॉल. बॉलला उडवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चंद्रकांतच्या बॅटने इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना 6 षटकार दिले होते, ते खरं तर इथे आता वसूल करावे लागतील आणि त्याला सुरुवात झाली आहे. षटकाराच्या मदतीने 8 धावा धावपलकावरती लागलेत. बॉल आतापर्यंत समाप्त झाले 4. फुलटॉस बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. पाहावं लागेल आणि 4 धावा पाहायला मिळतात. पंचांना विनंती असेल की आपण इशारा देणं फार गरजेचं आहे. लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि आम्हालाही पलीकडचं क्षेत्र दिसत नाहीये, त्यामुळे आम्ही वाट पाहतो की एक्झॅक्टली या बॉल वरती काय होतंय. नेक्स्ट बॉल अगदी डॉट बॉल आलाय. षटक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लोढा 11 टीमने धावा धावपलकावरती प्रस्थापित केल्यात, त्या म्हणजे 1 गडी बाद 12 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला LSG पलावा 11 विरुद्ध हंसिका 11 पिसवली. दोन्ही टीमच्या संघनायकास विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे लगेच. दुसरं षटक गोलंदाजीला तयार. फर्स्ट बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी इथे मात्र दाखवली गेली. डॉट बॉल आलाय. प्रदीप आलेत गोलंदाजीच्या बोल्यावरती. रबर बॉल म्हटलं तर तुम्हाला परफ्यूम डिलिव्हरीचा सामोरं जावंच लागेल.
लॉंग ऑफच्या रिझनला एकच धाव. ते महेश भरपूर एन्जॉयमेंट करतात या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल चंद्रकांत स्ट्रायकर एंडला यॉर्करचा मारा होता गोलंदाज प्रदीप कडनं, परंतु डॉट बॉल आलाय. पूर्णपणे दबाव मध्ये राहिलेला लोढा 11 संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. हाही बॉल डॉट आलाय. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा या पद्धतीने इथे मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतो लोढा 11 संघ. डॉट बॉल आलाय. इथे अवघी सिंगल जरूर पाहायला मिळते आणि दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. मॅच वरती अगदी पहिल्या सत्रामध्ये प्रवीण 11 संघाने पकड मजबूत केले. 100हून अधिक धावा धावपलिकावरती जोडल्या गेल्या. 103 आणि 104 धावांचं लक्ष्य. इथे कॅचची संधी कॉटन बॉल परंतु नाहीये. प्रयत्न केला नाहीये प्रदीपनं. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट असायला हवं होतं परंतु 2 धावा पूर्ण. 16 धावा धावपलिकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 8च्या सरासरीने. आता इथे या 2 षटकामध्ये बॅटिंग कशा पद्धतीने केली जाईल लोढा 11 टीम कडनं, कारण का या मॅच मध्ये जिंकणं आता शक्य नाहीये लोढा 11 टीम साठी. परंतु पुढील टुर्नामेंट साठी आपल्याला बॅटिंग कशी करता येईल चांगल्या पद्धतीनं तिचा सराव मात्र लोढा 11 टीमला या मॅच मध्ये जरूर करता येईल. सुधीर आलेत गोलंदाजीवरती. पहिल्याच बॉल वरती अगदी इथे चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा चंद्रकांतच्या बॅटनं जरूर पाहायला मिळत आणि या चौकाराच्या मदतीने 20 धावा धावपलिकावरती. या धावा आता तेवढं मायने ठेवत नाहीयेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस. व्यासपीठाला मानवंदना देण्याकरिता षटकार आलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. जर इकडे पहिल्या सत्रामध्ये लोढा 11 टीमने चांगली गोलंदाजी केली असती 70 ते 80 धावापर्यंत रोखलं असतं तर हे देर आहे दुरुस्त आहे हे दोन्ही फटके आपण जरूर म्हणू शकलो असतो. परंतु 104 धावा आणि तिथे पोहोचण्यासाठी भरपूर मोठा संघर्ष करावा लागेल. 26 धावा धावपलिकावरती. नेक्स्ट बॉल अगदी इथेही सरळ बॅटनं चेंडूला ढकललं गेलंय आणि 2 धावा कंप्लीट. पुढील बॉल इट्स अ मॅक्सिमम. इथेही षटकार पाहायला मिळतोय. चंद्रकांत भरपूर चांगली बॅटिंग करतोय परंतु ज्या पद्धतीने टार्गेट दिले गेले ते मी तर म्हणेल आवाक्याच्या बाहेर राहिले गेले. हंसिका 11 पिसवली विरुद्ध LSG पलावा लोढा पलावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. डॉट बॉल आणि ते षटक क्रमांक 30 समाप्त झालाय. चौतीस धावा धावपलिकावरती. शेवटचं षटक आहे. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली एन्जॉयमेंट आपल्याला पाहायला मिळाली. चांगली धुवाधार बॅटिंग सूरज दूधकरच्या माध्यमातून भरपूर चांगली मजा आली होती. परंतु सेकंड सत्र जसं चालू झालं अगदी लोढा 11 बॅटिंगला आली अगदी ती मजाच विरसावून गेली. पहिलाच बॉल कॅचची संधी आहे परंतु इथे ऍड सीटचं 6 षटकार आलाय. प्रवीण आलेत गोलंदाजीला. चाळीस धावा धावपलिकावरती. अजूनही 64 धावांची गरज आहे. यस पंचांचा सिग्नल आलाय वाईट. 1+1 2 धावा इथे पाहायला मिळतील. बॉलला उडवलं चंद्रकांत.
आणि 4 धावा इथे पाहायला मिळतील. अगदी समालोचक कक्षेमध्ये एका टप्प्यानं चित्र बदलून टाकले. चौकार आला या बॉलवरती. नेक्स्ट बॉल हलक्या हातानं ऑन साइडला टर्न केलंय आणि इथेही चौकार पाहायला मिळतोय. हाही चौकार आलाय. शेवटचे अजून 3 बॉल आहेत. एक धाव जरूर पाहायला मिळेल. मजा नाहीये मॅच मध्ये. एकदा पूर्ण झाली. 51 धावा धावपलिकावरती. अर्धा पल्ला तर जवळजवळ इथे पार केलाय. उडवलाय अयांच्या बॅटनं. बऱ्याच उशिराने स्ट्राईक मिळाले आणि इथे षटकार पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. अगदी 57 धावा धावपलिकावरती. अर्धा पल्ला खरं तर इथे पार केला, परंतु त्यासाठी चेंडू 23 खर्च केलेत. शेवटचा बॉल आणि इथे सामना जिंकला गेलाय. ह्या बॉलवरती शिक्कामोर्तब केले प्रवीण 11 संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हंसिका 11 पिसेवली संघाचा संघनायक या आपण टॉस साठी. 1 साइडेड सामना अगदी पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाला. प्रवीण 11 टीमनं टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आली आणि खरं तर तिथे बॅटिंग करत असताना सूरज धुतकर याने चांगली बॅटिंग केली. 68 धावा नाबाद इथे साकारल्या गेल्या आणि खरं तर तोच ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आदित्यजी म्हात्रे यांचे शुभ असते. खरं तर सूरज धुतकरला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तर विनंती आहे सूरज धुतकर आपण याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.